मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यात तिडी या गावात आहे आणि एक दुसरा एक बैल असं मैदान संपन्न झालं आणि एक मुलाखत करतो आहे. आता मित्र पण आहे, बैलगाडा मालक पण आहे, पण कौतुक करावं वाटतं या बबलू नागरेचं. तर कौतुक का करावं वाटतं? ज्या वासरावरती हात ठेवला किंवा ज्या बैलावरती हात ठेवला ते वासरू त्या ठिकाणी गुलालात राहतं. कारण आज बघितलं आपण बऱ्याच बैलगाडा मालकांचा संघर्ष राहतो बैल घडवण्यात आणि बरेच कष्ट राहतात. त्याच्यामुळं ही व्यक्ती एखादं वासरू खरेदी करते आणि त्या वासराला गुलालात ठेवते. हे कसं नेमकं ताळमेळ जमतं हे विचारू. नमस्कार. नमस्कार. एकदा परिचय द्या पुन्हा तुमचा. मी शुभम नानासाहेब नगरे, राहणार सल्लाबतपूर, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर. काय नेमकं हातात कला आहे तुमच्या? हातात कशाची कला? मग लक्ष्मीने साथ दिली. काय बैलाचं नाव सांगा एकदा. कृष्ण आहे. कृष्ण. आणि कोण पळाला याच्या काळात? राजवीर पळाला, समीर पटेल देवळाचा. देवळाचा राजवीर पळाला. आता राजवीर तर पळतोच चांगला. राजवीरला मुळात पळ आहेच, पण कृष्ण कुठली खरेदी तुमची? कृष्ण खरेदी इथलीच आहे, गंगापूर तालुक्यातली, संभाजीनगर जिल्ह्यातली. कधी खरेदी केला? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. किती मैदान झाले? पहिलंच मैदान आपलं. पहिलंच मैदान आहे. मागे एक मुलाखत केली होती मी मागच्या वर्षी, आता वर्ष होईल या पावसाळ्यात, सायगाव पाटीवर मुलाखत केली तुमची. तो बैल पण माझ्या होते, मला नाव आठवा ना त्याचा. पिस्टन. पिस्टनचं पण पहिलंच मैदान होतं आणि तो पण गुलालात होता त्या दिवशी. कारण त्या दिवशी ते मैदान भूतान भविष्य ते असं मैदान छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलं आणि त्या मैदानात तो फायनलचा मानकरी ठरला होता. हो, त्यांनी 3 नंबर केला. 3 नंबर केला होता. हो. आणि आज पण कृष्णाने तोच पळ दाखवला, तीच गती दाखवली. कुठल्या जातीचा आहे हा? गावरान किल्लर. बरं. किती जाते सध्या? 2 आहे. आत्ता 2 झाला. आदतच होता, आत्ता 2 झाला. पण माप वगैरे चांगलं आहे. हो, माप थोडंसं असं व्हा बरं, बैलाला दाखवू दे. कुठल्या जातीचा तो? हा, गावरान किल्लरच. गावरान केलं. बरं. काय बघून घेतो बरं बबलू बाय? बघून कशाचं काय, आता बैल पळताना बघत होतो. मित्र आहे भूषण जांजाळे, तो म्हणे आपल्याला बैल घ्यायचा एवढा. बरं. मी आधी पण या बैलाच्या मागं होतो, पण त्यावेळेस काय आमच्या व्यवहाराचं ताळमेळ लागत नव्हतं. भूषणने व्यवहार केला, बैल घेतला. किती रुपयाची खरेदी? खरेदीने रक्कम नाही सांगू शकत. सांगा ना, कळू द्या ना महाराष्ट्राला. कारण तुम्ही बैल खरेदी, हे बघा, बैलगाडा मालकाला घडवण्यात आणि त्याला गुलाल मिळवून देण्यात खूप मोठा संघर्ष राहतो. पण तुम्हाला तो संघर्ष जाणवतच नाही. तुम्ही एखादा खरेदी केला की आता या बैलाचं सांगितलं 8 दिवसातच तुम्ही त्याला गुलाल मिळवून दिला. हे पण कळू द्या ना का किती रुपयात खरेदी करता. कारण त्या गोष्टी खूप गरजेच्या आहे बैलगाडा मालकांसाठी, की जास्त रकमेचं खरेदी करून त्याला गुलालात ठेवण्या तेवढं चांगलं, एखाद्या कमी किमतीचा बैल खरेदी करून त्याला गुलाल मिळवून देणं. बैल कमी रकमेचाच खरेदी करून त्यालाच गुलालात ठेवणं चांगलं, गुलालात नेणं चांगलं. जास्त रकमेच बैल घेऊन आता आपलं तर तुम्हाला आपली परिस्थिती माहिती, आपण काय एवढं हे नाही. आपण आता अशाच कमी पैशाचे बैल घ्यायचे, यांना गुलालात न्यायचं. आता रक्कम सांगा ना. 2.5 लाख रुपये बैल घेतलेला आहे. 2.5 लाखाची खरेदी. आता तो 2.5 लाखाचा त्याचा पळ बघितला तुम्ही, चांगला पळतो आणि 2.5 लाखात खरेदी केला. पण काय वाटलं नेमकं त्याला? कुठल्या खांदी? उजवा खांद्याचा ठाम आहे पब्लिक, पण डावीने पण पळतो. आम्ही एक फेरा घेतला बैलाचा, म्हणजे दोन्ही खांद म्हणलं तरी काही हरकत नाही. आता सध्या किती वासर आहे घरी? सध्या 3 वासर आहे. बर. 3 वासर आदत आहे? 2 वासर आदत आहे. पण नेहमी जे भूमिका पार पडता तुम्ही का बाबा एखादं वासरू खरेदी केलं त्याला घडवायचं, किती महिन्यात तयार करता? किती दिवसात तयार करता? तयार होणे मागे बैल पळायला तर 100% लवकरच तयार होतो. बैल जर पळायला नाही तर आपण त्याला काहीच नाही करू शकत ना. किती खरेदी विक्री करताना पण मग? हो, खरेदी विक्री करतो. मोबाईल नंबर सांगा ना तुमचा एकदा. 91 300 96 918. बरं. मोबाईल नंबर याच्यासाठी टाकला की चांगले बैल घडवता, त्याला पायऱ्याची अडचणी येता, तुमच्यासारख्याला येत नाही, पण तरी पण एखाद्या चांगल्या गरीब गाडा मालकाला जर एखादा बैल लागत असला तर तो पायऱ्याला नक्कीच तुम्हाला फोन कराल किंवा खरेदी विक्रीसाठी तुम्हाला फोन कराल. आपल्यासोबत झेंडापंच आहे, प्रसिद्ध झेंडापंच, आणि या मैदानाचं पूर्णपणे झेंडापंच म्हणून ज्यांनी काम बघितलं, राजू मामा निक्कम. द्या माईक. राजू मामा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कसं झालं मैदान? मैदान पारदर्शी झालं, पण थोडीशी पाठीची अडचण. पाठीची अडचण म्हणजे 620 फूट पाटी असल्यामुळे थोडीशी बैल मालकाला अडचण आली. बरं. त्या गोष्टीचा मला बी सामना करावा लागला, कारण बरेच बैलगाडा मालक हे आपल्या आढावा मुलाखतीला बघून आणि इंस्टाग्रामच्या टाकलेल्या रीलला बघून या मैदानात आले होते. सरासरी 800 850 तरी पाठी पाहिजे निदान, मग कसने कस कळून जातो बैलांचा. असं बरं. आता
14 फूट पाहिजे पट्टीची असं हातात. बरं मामा, काय सांगाल तुमच्या गावातला व्यक्ती आणि तुमच्या गावातला व्यक्ती जेव्हा गुलालात राहतो, आपण एखाद्या जर बाहेर राज्यात गेलो ना, आपला जर हक्काचा माणूस भेटला तर त्या ठिकाणी आनंद वाटतो आपल्याला. तशी गंमत बबलू नागरे विषयी होती. बबलू नागरे जिथं जाईल तिथं गुलालात राहत आहे. आता त्याचा पहिल्यापासूनचा असा विषय आहे, त्याला पहिल्यापासून जो छंद होता म्हणजे गाडा बैलाचा पहिल्यापासून छंद, याच्याकडे जाईल त्याच्याकडे जाईल आणि एक सरळ सरळ व्यक्तिमत्व हसून खेळून राहणे आणि ओळख पाळख. हे पापा भाईचा जो बागड बैल होता त्यापासून त्यांची फार म्हणजे ओळख झाली आणि सगळ्याला सहकार्याची भावना आहे. कोणी यावं त्याला बबलू बैल मांडायचा, येणं जाणं, आणि त्याच्यात ओळखीमुळं काय आलं, पायऱ्याला याला त्याला बबलूला अडचण येत नाही. आणि नजर आहे बैल घेण्याची आणि क्षमता पण आहे. बैल आपण सरासरी 1-1.5 लाखापर्यंत बैल घेतो आणि तो बैल डायरेक्ट 2.5 लाखापर्यंत बी घ्यायची तयारी असते तिची बैल पाटल्यानंतर. त्याच्यामुळं आणि पायऱ्याची अडचण आल्यामुळं आणि कायम संपर्काचा असल्यामुळं पायऱ्याची अडचण आल्यामुळं कायम गुलालात राहण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. नक्कीच. जाता जाता पुन्हा एकदा बबलू भाईकडे येऊ. कितवा गट कितवा तास होता? 29 नंबर गट 4 नंबर तास, 7 नंबर सेमी 4 नंबर तास आणि फायनलला 1 नंबर तास लागला. म्हणजे 2 फेऱ्याला 4 नंबरचा तास लागला. हो. आणि फायनलला 1 नंबर तास. 1 नंबरला कितवा नंबर झाला? 6वा नंबर झाला. बरं, असो, नंबर महत्त्वाचा नाही, गुलाल महत्त्वाचा आहे आणि तो गुलाल मिळवण्यात तुम्ही त्या ठिकाणी सक्सेस झाले. शुभेच्छा राहतील तुम्हाला भविष्यासाठी, कारण चांगल्या पद्धतीने अगोदरच सांगितलं, वासरं घडवता किंवा बैल आणता ते बैल गुलालात ठेवून त्या ठिकाणी एक व्यावहारिक पद्धतीने तुम्ही जगता. सगळ्यात महत्त्वाचं, या क्षेत्रात व्यवहार ज्याला जमला तो या क्षेत्रात टिकला असं मी म्हणाल. बरं, जाता जाता अजून एका प्रश्नाला हात घालतो. छोटू भाईच्या नावावरती गाडी पळती आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे याच्या अगोदर पण तुमच्याकडे जो येडा काय नाव त्याचं, रायना, येडा रायना होता, त्या रायनाच्या पावतीला पण तुम्ही छोटू भाईचं नाव लावायची, हिंद केसरी जॉकी. आज पण त्या नावाने गाडी पळाली. हो. बरं, काय विषय आहे, आता आपल्याकडे जेवढे बैल राहते पैरे सगळे तेच करते. आपण फक्त भैयांना सांगायचं पैऱ्याचा, भैया पैरे बिरे सगळे करते आणि मग त्यामुळे आम्हाला अशी पैऱ्यांना काही अडचण येत नाही. आणि भैया कसा विषय आपला एकदम घरातला विषय, त्याच्यामुळे भैयाच्याच नावावर गाडी पळती आणि म्हणजे बैलच भैयाचा आहे तो, असं म्हणलं तरी काय असं हे नाही. बरोबर. नाही, ते पण त्या कौतुक करावं वाटतं त्या माणसाचं. घरात बसून हे नियोजन लावणं पण जोक नाही. पण आज ठीक आहे, अपघाती ते त्या ठिकाणी घरी आहे, पण लवकरच त्यांचं कमबॅक होईल आणि जोरदार कमबॅक होईल. चालतं. धन्यवाद. धन्यवाद.